विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फर्स्ट इयर एम फार्मसी आणि फार्म डी म्हणजे 3 वर्षाचा फार्म डीसाठी आणि फर्स्ट इयर एम फार्मसी तो 2 वर्षाचा अशी ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. त्याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरणे, डॉक्युमेंट अपलोड करणे आणि तो फॉर्म कन्फर्म करून घेणे याची डेट सुरुवातीला 5 ऑगस्टपर्यंत होती. ती डेट आता 8 ऑगस्टपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्यासमोर स्क्रीनवरती डेट दिसत असतील, तुम्ही डेट्स काळजीपूर्वक बघा. बरेचसे स्टुडंट्स कन्फ्यूज होते की एम-फार्मचा फॉर्म भरलेला आहे, पण ई स्क्रुटिनी निवडल्यामुळे तो फॉर्म अजूनही पेंडिंग दाखवत आहे. तो फॉर्म कन्फर्म झालेला नाही किंवा काही स्टुडंट्स डॉक्युमेंट्स किंवा रिझल्ट फायनल इयरचा नसल्यामुळं त्या मुलांनी फॉर्म भरलेला नव्हता. स्पेशली डी.वाय.टी. विद्यापीठाचा काही कॉलेजेसचा रिझल्ट अजून बाकी आहे आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरता येत नाही आहे आणि त्यामुळं ती डेट पुन्हा CET सेल, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून ती डेट पुन्हा वाढवण्यात आलेली आहे. याचा जे विद्यार्थी एम-फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे. 8 ऑगस्टपर्यंत डेट वाढवण्यात आलेली आहे. फॉर्म कन्फर्म केला नसेल तर कन्फर्म झालेला आहे का नाही ते लॉग इनमध्ये बघून घ्या. काय डॉक्युमेंट्स पेंडिंग असेल तर डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या. फॉर्म कन्फर्म झाला असेल तर FC ला जाऊन तो फॉर्म चेंज करून घ्या जर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील तर. आणि अशा पद्धतीनं तुम्ही एम-फार्म किंवा फार्म डी या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. GPAT गरजेची आहे. GPATचा स्कोर हा 3 वर्षाचा व्हॅलिड चालतो आहे. 2022, 2023 आणि 2024 याचा स्कोर व्हॅलिड तिथं पकडला जातो आहे. त्यामुळं GPATला ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं राहिलेलं आहे, अजूनही केलेलं नाही, एम-फार्मचा ॲप्लिकेशनचा फॉर्म अजूनही भरलेला नाही आहे, त्या विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. अजूनही काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.